उद्धवजी हे 6 खासदार ज्यावेळेस तुम्हाला सोडून गेले त्या आधी संसदेत जे बिल पास करायचं आहे किंवा याच्याबाबत तुम्हाला केंद्र सरकारकडून काही संपर्क साधण्यात आला होता का? काही समन्वय झाला होता? नव्हता. काही समन्वय साधला गेला नव्हता. आणि आमचं म्हणणं आज देखील हेच आहे की कोणतंही विधेयक आणताना आम्ही विरोधी पक्ष खरं विरोधी पक्ष हा शब्द फोडला पाहिजे. आम्ही सुद्धा जनतेचे प्रतिनिधी आहोत. कोणे एकेकाळी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो तेव्हा आम्ही देखील सत्ताधारी होतो आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार हा जनतेने आम्हाला दिलेला आहे, घटनेने आम्हाला दिलेला आहे. कोणतेही विधेयक आणण्यापूर्वी तुम्ही जरा एका सभागृह म्हणजे लोकसभेचं नाही, ते फार मोठं आहे, पक्ष नेत्यांना बोलवा, पक्षाच्या संसदीय गटाच्या नेत्यांना बोलवा, तुम्ही समजून सांगा, आमच्या काही सूचना असतील, आमचे काही आक्षेप असतील त्याचा विचार करून. कारण शेवटी तुम्ही सत्तेत आज आहात, उद्या आम्ही असू, तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल, कदाचित आणखीन काही असेल, तर तेव्हा आपल्या सगळ्यांसमोर देशहित हे महत्वाचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही आक्षेप असतील, काही सूचना असतील, काही सुधारणा करायच्या असतील, करा ना. त्याला जोडून एक प्रश्न आहे, जसं शरद पवारांनी मोदी शहा त्यांच्याशी एक चांगले संबंध ठेवलेले, तसं तुम्हाला वाटतं की एक चांगले संबंध असावे? काय त्यांना जे जमतं ते सगळंच मला जमतं असं ना. माझे 6 खासदार फोडलेत. तुम्ही काल म्हटले होते की फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत, फडणवीसांचे पंख छाटले जातात, त्यावरती एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंना त्यांच्यावरती जास्त प्रेम आलंय, पुन्हा वंशीचं हे प्रेम आहे. फडणवीसांना पण तुमची काळजी वाटते? कोणाला? फडणवीसांना. मी शहा सेनेबद्दल काही बोलू शकत नाही, इच्छित नाही, कारण ती शहा सेना आहे, मिंदेची शहा सेना. एसनशी हा गट जो आहे, एसनशी हा गट हा शहा सेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सरदाराबद्दल मी काय बोलू शकत नाही, बोलू इच्छित नाही, कारण बोलण्याचे ते लायकीचे नाहीयेत. मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं. आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसनशी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. आम्हाला मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय? मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते रामटेकमधून निवडणूक लढवायचे, महाराष्ट्रामधून. परंतु जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशात गेले, नंद्याळ. आणि त्यावेळेला NT रामाराव हे कट्टर काँग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी भूमिका अशी घेतली की माझ्या आंध्राचा माणूस पहिला प्रथम पंतप्रधान होतोय, मी त्याच्या विरुद्ध लढणार नाही. आणि जर मी विसरलो नसेन तर जवळपास 5.5 लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राने महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये? आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे. मुख्यमंत्री आहेतच, त्यांनी आज जाहीर करावं. कारण काय, हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, गद्दार सोडून. साहेब, हे जे नवीन विधेयक सरकारने पाहत आहे, दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे की आमचं राणे होतं, उत्तरेची जागा वाढणार, तर महाराष्ट्र या विधेयकाकडे किंवा बघा, एकूणच तुम्ही म्हणताय तोच विषय आहे. कारण गेल्या वेळेला हे विधेयक फेटाळलं गेलं. भारतीय जनता पक्षाकडे 2/3 बहुमत नाही आहे, पण जेवढे खासदार त्यांच्याकडे आहेत त्यातले 2/3 खासदार हे इतर पक्षातनं घेतलेले आहेत. आलं लक्षात?
आणि हे विधेयक मंजूर करायला 2/3 बहुमत लागतं. ते नाही आहे, म्हणून मग शिवसेना फोड, तृणमूल फोड, आणखीन काही फोड, आप फोड, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. याबद्दलच मी असं म्हणतोय की नेमकं विधेयक तुम्ही त्याला महिला आरक्षणाचा मुलामा लावण्याची गरज नव्हती. महिला आरक्षण पाहिजेच, ते मी म्हणेन ह्या क्षणापासून व्हायला पाहिजे. आणि आत्ता पहिल्यांदा 550च्या आसपास जे काही खासदार आहेत त्याच्यामध्ये पहिलं महिला आरक्षण लागू करा आणि मग आपण 800, 850, उद्या 1500, 2000, 5000 खासदार होतील ते मग त्याची टक्केवारी तशी होईल. पण डिलिमिटेशन करताना तुम्ही जो काही एक क्रायटेरिया लावताय त्याच्याबद्दल देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्याने एकत्र बोलून काय होणार आहे. कारण शेवटी हा विषय उत्तर आणि दक्षिण नाहीये, संपूर्ण देशाचा विषय आहे. त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं मत हे विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. केवळ फोडाफोडी करून 2/3 झाले आणि उद्या समजा आपण म्हणताय की उत्तरेचं प्राबल्य राहील आणि उत्तरेच्या राज्याने असं म्हटलं की आम्हाला मग आता मोदी सुद्धा बाहेरचे आहेत, मोदी सुद्धा नको, मग काय कराल. तर त्याच्यासाठी जरा सगळ्यांनी विचार विनिमय नीट करायला पाहिजे आणि मग आपण निर्णय घेऊ ना. देशहिताचा जो निर्णय असेल त्याच्यासोबत आम्ही आणि सगळेच पक्ष राहणारच आहेत. 6 खासदार तुम्हाला सोडून गेले म्हणून आज नवरात्री काढला, समोर पाहत आहे. मात्र ही जी पक्षाची स्थिती झाली आहे त्या काय स्थिती झाली, आज अनेक लोक सोडून गेले, अनेक लोक नाही गेलेले. तुम्ही दौरा कव्हर केला असतात. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे मी कुचेष्टेने म्हणत नाहीये, तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, पण जे माझ्यासोबत मुंबईवरून फिरतायत आणि तुमच्याच माध्यमातून जे काही चित्र राज्यभर देशभर गेलेले आहे, तुफान प्रतिसाद आहे. उलट जे गेलेत त्यांच्या गद्दारीमुळे संतापलेले लोक पुन्हा नव्या एका त्वेषाने आणि जिद्दीने कार्यरत झालेले आहेत. काही त्यांना कंटाळून गेलेली लोक परत आलेली आहेत. काल काही जणांचा प्रवेश झाला, काही मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की साहेब आम्ही यांना त्रासून गेलो होतो, आम्ही परत आता सक्रिय होतोय. त्याच्यामुळे पक्ष आणि शिवसेना दरवेळेला असा काही कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अधिक जोमाने उसळून वरती येते. आणि तुम्ही बघितलं असाल की माझं सरकार पाडलं गद्दारी करून, 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला. कारण त्यांना मी असं म्हणेन, हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष येतो, बिनबापाचा आहे. त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्ली, एक इकडे, एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. मागे 2 दिवसांपासून तुम्ही ऑपरेशन देवेंद्र म्हणताय, तुम्ही आता सुद्धा म्हणताय त्यांनी जाहीर करावं किंवा त्यांनी मत मांडावं की ते पंतप्रधान पदासाठी तयारी करत आहेत. आता जर का त्यांनी मांडलं की त्यांना तयारी करतायत तर मग तर राहतील का ते पक्षात. त्याच्यामुळे हाच तर धोका आहे. त्यांनी जाहीर करणं म्हणजे आत्ता जाहीर करणं म्हणजे त्यांनी आत्मघात करणं आहे. 2028 किंवा 19 ला ते जाहीर करतील. मग त्यावेळेला प्रश्न विचार, त्यावेळेला याचं उत्तर देईन ना मी. उद्धव ठाकरे तेव्हा पाठिंबा देतील का? मी 2028, 2029ला ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा मी उत्तर देईन. पण महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला. पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही. तुम्ही म्हणताय की त्यांची मुख्यमंत्री पदाची सुद्धा धोक्यात येऊ शकते. कारण तुम्ही बघितलं असाल की मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतोय. एक नितीन गडकरींचं उदाहरण दिलं, दुसरं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांचं उदाहरण दिलं. तिकडे परिस्थिती कठीण असताना सुद्धा शिवराज मामा, सगळे लोक त्यांना आता यांना जसं भाऊ 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 चाललेलं आहे तसं शिवराज मामा लोक आपणून म्हणत होते. आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे मध्य प्रदेश अनपेक्षितपणाने भाजपा जिंकलं. त्यांना असं वरती वाटायला लागलं की उद्या शिवराज मामा भाजप अध्यक्ष बनू शकतात, उद्या शिवराज मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यानं वरती घेतलं आणि आज शिवराज सिंगचं नावही नाहीये. थोडापुढे यशस्वी होणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला म्हणायचं आहे सगळ्यामध्ये. हा भाजपला धोका आहे. आणि आता संघाने ठरवायला पाहिजे की पूर्वी असं जे मानलं जात होतं की संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. आता संघाची तेवढी पकड ही त्यांच्यावर राहिले की नाही हे महत्वाचं आहे. आणि हे फोडाफोडीचं आणि गद्दारीचं राजकारण संघाला मान्य आहे का, हा सुद्धा संघासमोर आणि संघाच्या कार्यकर्त्यांसमोर एक प्रश्न आहे जो कोणी बोलत नाही.
विमान प्रवासामध्ये पूर्ण मला हातबल दिसते, परंतु मुख्यमंत्री असं म्हणतायत की ते एका कोपऱ्यात होते, मी एका कोपऱ्यात होतो. हाच प्रॉब्लेम झालाय. दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्यामध्ये सगळेजण जो गोंधळ घालतायत तो त्यांच्या लक्षात येत नाहीये. बरोबर यायला हवं का पुन्हा काय? कोणी उद्धव तो ठाकरे यांनी- नाही तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे, म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मनातली मन की बात मी करतोय. आणि त्यांनी शुभेच्छा तुमच्या स्वीकारल्या, तुमच्या सदिच्छा त्यांनी स्वीकारल्या, ते धन्यवाद म्हणाले. तुम्ही जे म्हणताय तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालतायत ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार. बघा, आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली की मर्जी आहे. आदित्य ठाकरे सध्या विरोधकांच्या निशाणावर आहेत, असं दिसून येतंय. काय कारण असू शकतं? काय याचं कारण असं आहे की ठाकरे कुटुंबाला एक परंपरा आहे. मी मागे माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगितलं होतं, आमच्या 5-6 पिढ्या या जनतेसमोर आहेत. ह्यांना तर आधी वडिलांचा पत्ता नाहीये आणि पोराला खासदार आणि केलेलाच आहे, त्याला मंत्री करायचं आहे. म्हणजे सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला. ती घराणेशाही नाहीये, पण ठाकरे कुटुंबाची जी परंपरा आहे, ठाकरे कुटुंबाने काही घ्यायचं नाही, घ्यायचं ते सगळं आम्हीच घ्यायचं, ही त्यांची जी एक वृत्ती आहे. त्याच्यामुळे ते आदित्यला टार्गेट करतायत. पण त्यांच्या पोराचं कर्तृत्व काय म्हणून त्याला कोणी खासदार केला, काय करत होता तो, त्यांच्या घराण्यालाही ठाकरे घराण्यानेच आधार दिलेला आहे. पीएनडीचा पेपर फुटला पण विरोधी पक्ष काही रस्त्यावर येत नाही. मग मी कोण आलोय तुम्ही राजकारणासाठी म्हणजे काय? म्हणजे नाही रस्त्यावर विखेंचं म्हणणं आहे का महाराष्ट्रभर उद्धव ठाकरेंनी फिरण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज पक्ष आहे. संघटनेकडे लक्ष असं कोण बोललं? राधाकृष्ण विखे. त्यांचा कोणता पक्ष? त्यांचा नेमका आत्मा कुठे? त्यांचा आत्मा आज भाजपमध्ये, काल परवा आमच्याकडे होता, काल काँग्रेसमध्ये होता, उद्या कुठे? त्यांनी आत्म कंट्रोल करावं, कारण त्यांचा आत्माराम कुठे कुठे फिरतोय. आत्मनियंत्रण करावं, त्यांचा आत्मा कुठे ते बघावं. पक्ष संघटनेत काय बदल करण्याची आवश्यकता वाटते का? तुम्ही हे सगळे आता महाराष्ट्र फिरता आहे, काही 3-4 अशी पक्ष संघटनेत बदल भाजपने जरूर केले पाहिजेत आणि भाजपने त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. उपऱ्यांना, गद्दारांना डोक्यावर जे आतापर्यंत भाजप उभे करण्यासाठी राबले, त्यांनी घरादारावरती निखारे ठेवले, असे भाजपचे कार्यकर्ते आज उपऱ्यांच्या चटया उचलत आहेत. त्याच्यामुळे भाजपनी पक्ष बांधणी, पुनर्बांधणी केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. नाही, म्हणून मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे, ही शहा सेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. त्याच्यामुळे शहा जाणे आणि ते जाणे आणि देवेंद्र जाणे आणि भाजप जाणे. चला, धन्यवाद.